नमस्कार मित्रांनो, धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. बालमित्रांनो, आज मी तुमच्यासाठी महात्मा फुले जयंतीनिमित्त अतिशय सुंदर आणि छोटेसे भाषण घेऊन आलेले आहे. चला तर करूयात सुरुवात. स्त्री शिक्षणाचे तुम्ही रोपटे लाविले, स्त्री शिक्षणाचे तुम्ही रोपटे लाविले, त्याचेच आज भव्य वृंदावन झाले. फळाफुलांनी ते सर्व बहरले, त्या फळाफुलांतून आज आवाज निघतो, महात्मा फुले, महात्मा फुले. सन्माननीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभी आहे. स्वतःच्या पत्नीला शिकवून स्त्री शिक्षणाचे मुहूर्तमेढ रोवणारे स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा फुले यांना त्रिवार वंदन. महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई तर वडिलांचे नाव गोविंदराव होते. ज्योतिबांचा विवाह 13व्या वर्षी सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला होता. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. त्यांनी 1848 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. महात्मा फुलेंनी आपले संपूर्ण जीवन समाजासाठी वाहिले, म्हणून लोकांनी त्यांना महात्मा म्हणून गौरविले. 28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा फुले यांनी जगाचा निरोप घेतला. शेवटी एवढेच म्हणते, स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले हो, स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले हो, आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले खुले हो, आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले खुले हो. धन्यवाद.